1 एप्रिल 2025 पासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये उबर ऑटो रिक्षा आता सरकारमान्य मीटरच्या दरानुसार भाडे आकारतील। यामुळे आता उबर ऑटो रिक्षा पारंपरिक रिक्षांप्रमाणेच मीटरवर चालतील, ॲपवर दिलेल्या निश्चित भाड्यापासून वेगळं। उबरने आता आपल्या वाहन सेवेसाठी सॉफ्टवेअर सर्व्हिस (SAS) मॉडेलचा अवलंब केला आहे। उबर आता कोणतेही कमिशन घेत नाही। ऑटोचालक दररोज 19 रुपये सॉफ्टवेअर वापरासाठी उबरला देतात। ॲपवर दाखवलेलं भाडं हे फक्त अंदाज असतं, प्रत्यक्ष भाडं मीटरनुसार किंवा प्रवासी चालक यांच्यातील समजुतीनुसार ठरतं। वाहनचालकाला रोख ईने किंवा UPIद्वारे थेट पैसे दिले जातात। भाड्याच्या कोणत्याही तक्रारीत उबर हस्तक्षेप करत नाही। पुणेने स्पष्ट केलं आहे की उबर ॲपद्वारे रिक्षा बुक केल्यानंतर चालक प्रवाशाला पूर्वसूचना दिल्यास मीटरनुसार भाडं आकारू शकतो। अनेक प्रवाशांनी ॲपवर दाखवलेल्या भाड्यापेक्षा जास्त पैसे आकारल्याची तक्रार केल्यानंतर हे स्पष्ट करण्यात आलं। मोटार वाहन ॲग्रिगेटर मार्गदर्शक तत्त्वे कायदा 2020 चे उल्लंघन केल्यामुळे पुणे RTOने मार्च 2024 पासून पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामती येथे ओला आणि उबर कॅबची सेवा बंद केली आहे। तरीही अनेक कॅब सुरू आहेत, RTOकडून कारवाई केली जात आहे। जयेश कोलोटी, वानवडीचे रहिवासी, यांनी मागील आठवड्यात पुणे विमानतळासाठी उबर प्लॅटफॉर्मवरून एक ऑटोरिक्षा बुक केली। प्लॅटफॉर्मवर दाखवलेलं भाडं 220 रुपये होतं। मी ऑटोत बसल्यानंतर चालकाने मीटर सुरू केला, जे सहसा ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्मवरून बुक केल्यास होत नाही। गंतव्यस्थानी पोहोचल्यानंतर चालकाने मी मीटरप्रमाणे 260 रुपये द्यावे असे सांगितले। मी थोडा गोंधळलो आणि तेव्हा चालकाने सांगितले की नियम बदलले आहेत, असं कोलोटी म्हणाले। उबरने आपल्या ऑटोरिक्षा सेवा नियमांमध्ये बदल केल्यामुळे अनेक प्रवासी संभ्रमात आहेत आणि त्रास होत आहे। मार्च 2025 पासून लागू झालेल्या नवीन नियमांनुसार उबर प्लॅटफॉर्मवर दिसणारं भाडं फक्त सूचक असेल। प्रत्यक्षात प्रवासी आणि चालक यांनी अंतिम भाड्याची सांगड घालायची आहे। याशिवाय उबरने स्पष्ट केलं आहे की आता ते चालकांकडून कोणतंही कमिशन घेत नाहीत आणि प्रवाशांनी रोख किंवा द्वारे थेट चालकाला पैसे द्यायचे असतात।